ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रविराज मोठा निर्णय घेणार. प्रियाच्या नावावर केलेली सगळी प्रॉपर्टी आता तो सायलीच्या नावावर करणार आणि त्यामुळे प्रतिमाला पण आनंद झालेला असतो. त्यामुळे ते दोघं ठरवतात की सायलीला दत्तक घ्यायचं आणि प्रियाने जे पण केलेलं असतं ना त्यामुळे आता रविराजांना खूपच राग आलेला असतो. त्यामुळे आता प्रतिमा आणि रविराज सुभेदारांच्या घरी येतात आणि सायलीला घेऊन जातात आणि बघायला गेलो तर प्रतिमा आणि रविराज सायलीचे खरे आई वडील असतात, पण त्यांना हे काहीच माहीत नसतं की सायली आपलीच खरी मुलगी आहे. त्यामुळे प्रतिमा बोलायला लागते की सायली तुला हक्काचं माहेर मिळालं आहे, तुला माहेर घेऊन चाललो, पण तुला कधी पण वाटलं ना तू आमच्या घरी ये. त्यामुळे आजपासून तू आम्हाला प्रतिमा नाही तर आई बोलायचं. आणि प्रतिमाला नक्की माहीत नसतं की सायलीच आपली मुलगी आहे, तरी पण त्यांचं नातं आई मुलीसारखं जुळलेलं असतं.